नमस्कार, मी डॉक्टर रतिका रचना राजेश पाटील. मी एक मस्क्युलोस्केलेटल आणि ऑर्थोपेडिक फिजिओथेरपिस्ट आहे. त्याचबरोबर मी एक हँड थेरपिस्ट म्हणून सुद्धा काम करते. चला तर मग जाणून घेऊया फिजिओथेरपी या कोर्सबद्दल. फिजिओथेरपी कोर्सची पहिली पायरी आहे बॅचलर ऑफ फिजिओथेरपी. बॅचलर ऑफ फिजिओथेरपीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला 12वीला 3 सब्जेक्ट असणं गरजेचं आहे. ते म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. 12वी झाल्यानंतर तुम्हाला एक एंट्रन्स एक्झाम द्यायची आहे, ती म्हणजे नीटच्या एंट्रन्स एक्झाममध्ये जे तुम्हाला मार्क्स मिळालेले असतात त्याच्यावरून तुमचं कॉलेज हे डिसाईड होतं की तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार आहे की प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळणार आहे. बॅचलर ऑफ फिजिओथेरपी हा 4 वर्ष आणि 6 महिन्यांचा कोर्स आहे. 4 वर्ष हे अकॅडमिक ड्युरेशन आहे आणि 6 महिन्यांची तुम्हाला इंटर्नशिप हे कंपल्सरीली कंप्लीट करावी लागते. बॅचलर ऑफ फिजिओथेरपी झाल्यानंतर तुम्ही मास्टर ऑफ फिजिओथेरपीसाठी ॲडमिशन घेऊ शकता. मास्टर ऑफ फिजिओथेरपी हा कोर्स 2 वर्षाचा आहे. त्याच्यामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला एक एंट्रन्स द्यावी लागते, ती म्हणजे PGP-CET. PGP-CET म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन फिजिओथेरपी CET एक्झाम. त्यानंतर तुम्हाला मास्टर ऑफ फिजिओथेरपीमध्ये काही स्पेशलायझेशन अवेलेबल आहेत. ते म्हणजे मस्क्युलोस्केलेटल फिजिओथेरपी, न्यूरो फिजिओथेरपी, कार्डिओ रेस्पिरेटरी फिजिओथेरपी, कम्युनिटी फिजिओथेरपी, स्पोर्ट्स फिजिओथेरपी. जर तुम्हाला फिजिओथेरपी या फील्डबद्दल अजून काही माहिती हवी असेल किंवा काही क्वेरी असेल तर तुम्ही खाली दिलेल्या फोन नंबरवर मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.